चला झटपट आहे ना मटण बनवूया। त्याच्यासाठी असे 3 कांदे घेतले, त्याला सुरीने अशा भेगा केल्या आणि मी गॅसवरच भाजून घेतलं। खोबरं पण गॅसवरच भाजलं, कारण गॅसवर भाजलं ना की ती एक छान भाजकी चव येते, म्हणून असं भाजून घेतलं। मटण स्वच्छ धुवून त्याला हळद, आलं लसणाची पेस्ट आणि अर्ध्या लिंबाचा रस हे लावून मॅरिनेट करायला ठेवून दिलं। तोपर्यंत कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलं। त्याच्यात एक लसूण पण मी घातली आहे। त्याच्यानंतर हा ना मी पुदिना लावला आहे माझ्या बाल्कनीमध्ये, तो थोडासा घालते मी मटणामध्ये, कारण मला आवडतो त्याचा फ्लेवर। मटणामध्येच घालते फक्त, चिकनमध्ये नाही। आता हे झटपट आहे म्हणून कुकरमध्ये बनवते। त्याच्यासाठी कांदा कुकरमध्ये फोडणीला घातला आणि जे मॅरिनेट केलेलं होतं ते मटण, आणि थोडी एक वाफ येऊन दिली। वाफेवरच थोडंसं जरा ठेवलं, कारण ते पाणी सुटतं ना, त्यामुळे चव छान येते। नंतर पुदिना घातला आणि गरम पाणी, छान 3-4 शिट्ट्या काढल्यानंतर अगदी मऊ छान शिजलं। आता मी 2 प्रकार करणार आहे, सुकं आणि रस्सा। त्याच्यासाठी थोडा कांदा घेतला आहे। सुक्यासाठी हे फ्रायपॅनमध्ये कांदा, नंतर तिखट हे आणि वाटण आपण केलेलं ते असं घालून परतून घेतलं, आणि जो आपण कुकरला शिजवून घेतलं आहे त्यातला थोडा रस्सा चवीसाठी ते घातला, छान परतून घेतलं। आणि थोडासा हा मीठ मसाला घातला चवीसाठी, आणि जेवढा आपल्याला पीसेस हवेत, जेवढी क्वांटिटी हवी तेवढी यातले नरम पीसेस जे आहेत ते घेतले आणि छान परतून घेतले। मीठ घातलं चवीपुरतं, कोथिंबीर, आणि एक थोडीशी वाफ काढायची की झालं आपलं सुक्कं तयार। रश्शासाठी कांदा, आलं लसणाची थोडी पेस्ट घातली, टोमॅटो घातला त्याच्यामध्ये, आणि छान परतून तिखट घातलं। नंतर त्याच्यावर मग वाटण घातलं, ते पण छान अगदी तेल सुट्टेपर्यंत असं परतून घेतलं। आणि मग इथे पण मी गरम पाणीच वापरले, कारण थंड पाणी नाही घालायचं। मग हे छान वाटण परतलं की मग जे कुकरमध्ये आपण बनवून घेतलं होतं शिजवून, ते सगळं मटण आणि ते जो रस्सा होता ते सगळं ओतलं, आणि पाहिजे तेवढं आपल्याला गरम पाणी, जेवढा पातळ रस्सा हवा, घट्ट हवा तेवढं गरम पाणी घालून असं हे तयार झालं। आता छान उकळी काढल्यानंतर आपला झणझणीत मटण तयार खाण्यासाठी। व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।